नमस्कार. आज आपण 9व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 9. पुण्यो गंधः पृथिव्यै च तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. श्लोकाचा अर्थ: मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे, तसेच सर्व भूतांचे जीवन आहे आणि तपस्व्यांतील तप आहे. मागील श्लोकानुसार येथे भगवंत प्रत्येक वस्तूमध्ये सार रूपाने आपली व्यापकता व आधारत्व दाखवित असे म्हणतात की पृथ्वीचे सार गंध तत्व, अग्नीचे सार तेज तत्व, सर्व भूतांचे सार जीवन तत्व आणि तपस्व्यांचे सार तपतत्व हेही मीच आहे. पृथ्वी गंध तन्मात्रेपासून उत्पन्न होते, गंध तन्मात्र रूपाने राहत असते आणि गंध तन्मात्रेमध्येच लीन होते. तात्पर्य: गंधाविना पृथ्वी काहीही नाही. भगवान म्हणतात, पृथ्वीत तो पवित्र गंध मी आहे. येथे गंधाबरोबर पुण्य विशेषण देण्याचे तात्पर्य: सर्व गंध पृथ्वीत राहतात, त्यात पुण्य अर्थात पवित्र गंध तर पृथ्वीत स्वाभाविक राहतो, परंतु दुर्गंध एखाद्या विकृतीपासून प्रकट होत असतो. तेज रूप तन्मात्रेपासून प्रकट होते, त्यातच राहते आणि शेवटी त्यातच लीन होते. अग्नीत तेजच तत्व आहे, तेजाविना अग्नी निस्तत्व आहे, काही नाही, ते तेज मीच आहे. संपूर्ण प्राण्यात एक प्राणशक्ती असते, त्यामुळे सर्व जिवंत राहतात. त्या प्राणशक्तीमुळेच ते प्राणी म्हणविले जातात. प्राणशक्ती विना त्यांच्यात प्राणीपणा काही नाही. प्राणशक्तीमुळेच गाढ निद्रेत झोपलेला मनुष्य सुद्धा प्रेतापेक्षा विलक्षण दिसत असतो. ती प्राणशक्ती मीच आहे. द्वंद्व सहिष्णुतेला तप म्हणतात, परंतु वास्तविक परमात्म तत्वाच्या प्राप्तीसाठी कितीही कष्ट झाले तरी त्यात निर्विकार राहणेच खरे तप आहे. हेच तपस्व्यामध्ये तप असते. यामुळेच ते तपस्वी म्हणविले जातात आणि याच तपाला भगवान आपले स्वरूप म्हणतात. जर तपस्वी लोकातले तप काढून टाकले तर ते तपस्वी राहणार नाहीत. अशा प्रकारे आज आपण 9व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 10व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.